शिवराय. नमस्कार मित्रांनो, नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आजची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. कारण PM किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता वितरित होण्याची प्रक्रिया सुरू असतानाच शेतकऱ्यांच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचा थकीत असलेला हप्ता नेमका कधी मिळणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकाच वेळी 2 हप्ते मिळणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. मित्रांनो, सध्या नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते प्रतीक्षेत आहेत. यामधील पहिला हप्ता हा डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीचा असून तो मार्च महिन्यात PM किसानच्या हप्त्यासोबत वितरित होणे अपेक्षित होते. मात्र विविध प्रशासकीय कारणांमुळे हा हप्ता वितरित झाला नाही आणि तो प्रलंबित राहिला. याचबरोबर एप्रिल ते जुलै 2026 या कालावधीचा पुढील हप्ता देखील आता प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी असा प्रश्न विचारत आहे की सरकार या दोन्ही हप्त्याचे पैसे एकाच वेळी त्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहेत का? मित्रांनो, मागील काही दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता लगेच वितरित होणार, GR येणार, निधी मंजूर होणार अशा अनेक चर्चा सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांमध्ये सुरू होत्या. मात्र अद्याप शासनाकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीये. तथापि सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा प्रलंबित हप्ता 1 जुलै 2026 रोजी वितरित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण 1 जुलै हा दिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो आणि या दिवशी कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी व कर्मचाऱ्यांचा गौरव देखील केला जाणार आहे. याच कार्यक्रमादरम्यान कृषी विभागाकडून नमो शेतकरी योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात प्रलंबित हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. ही माहिती सध्या उपलब्ध अपडेट्स आणि शक्यतांवर आधारित आहे. शासनाकडून अधिकृत आदेश किंवा GR प्रसिद्ध झाल्यानंतरच अंतिम तारीख निश्चित मानली जाईल. मित्रांनो, सरकारने या योजनेसाठी जनरल, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या तिन्ही प्रवर्गांसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार केले आहेत. त्यामुळे निधी वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात. त्याच दरम्यान राज्यातील शेतकरी सातत्याने नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची मागणी करत आहेत. कारण PM किसानप्रमाणेच नमो शेतकरी योजनेचे पैसेही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतीसाठी लागणारा खर्च, बियाणे, खते आणि इतर कामांसाठी या निधीचा मोठा उपयोग होत असतो. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष 1 जुलैकडे लागले आहे. जर शासनाने आवश्यक निधी मंजूर केला आणि अधिकृत आदेश काढला तर प्रलंबित हप्त्याच्या वितरणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. तसेच 2 हप्ते एकत्र मिळण्याबाबतही पुढील काही दिवसांत स्पष्टता येण्याची शक्यता आहे. सध्या तरी शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत अपडेटची वाट पाहणे गरजेचे आहे. शासन किंवा कृषी विभागाकडून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर होताच त्याची सविस्तरपणे माहिती आपण जाणून घेऊया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा.
आणि तुम्ही या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे येणारे नवनवीन व माहितीपूर्वक व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय. धन्यवाद.